महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या निमित्ताने नेहमी दोन वाद चर्चेत येत असतात। त्यामध्ये पहिला वाद असं म्हणतात की औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली आणि त्या हत्येचं प्रतीक म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांना घरोघरी दारोदारी गुढ्या उभ्या करायला सांगितलं। त्यामुळे गुढीपाडवा हा आपला सणच नाही। तर दुसरा वाद असं म्हणतो की जरी गुढीपाडवा हा जुना सण असला तरी औरंगजेबानं मुद्दामहून जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यासाठी गुढीपाडव्याचा दिवस निवडला आणि त्यामुळे मराठी माणसांनी गुढीपाडवा हा सणच साजरा करू नये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पुराव्यासह की औरंगजेबानं संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर हा सण सुरू झालेला नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे औरंगजेबानं कोणत्या नियमाप्रमाणे गुढीपाडव्याच्या अगोदरचा मुहूर्त संभाजी महाराजांची हत्या करण्यासाठी निवडला। फारसी कवितामध्ये कोनोग्राम नावाचा काय प्रकार असतो ज्याचा वापर औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या हत्येची तारीख ठरवण्यासाठी केलेला आहे ते देखील मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि त्यानंतर आपण हे देखील बघणार आहे की याच्यामध्ये खरोखरच तारीख ठरवताना गुढीपाडव्याचा काही विचार केला होता की नाही। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आत्ताचं हे वर्ष म्हणजे आत्ता चालू असणारं इंग्रजी वर्ष 2025 याच कालगणनेच्या म्हणजे इंग्रजी कॅलेंडरच्या 78व्या वर्षी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, गुजरात या संपूर्ण भागावर राज्य करणाऱ्या सातवाहन घराण्यातल्या गौतमीपुत्र सातकर्णी नावाच्या राजानं शक राजा नहपानाचा नाशिक जवळच्या गोवर्धन भागात पराभव केला। ज्या युद्धात शक राजा नहपान मारला गेला आणि त्याच दिवसापासून त्यानं हा विजय साजरा करण्यासाठी या विजयाच्या मुहूर्तावर प्रत्येक वर्षी याच दिवशी आपल्या घरावर गुढ्या उभ्या करायला आपल्या प्रजाजनांना सांगितलं। या गुढीवर असणारा तांब्या, रंगीत कापड, कडुनिंबाची फांदी हे सगळी महाराष्ट्राच्या तत्कालीन कृषी संस्कृतीची प्रतीक आहेत। आणि या दिवसापासून गौतमीपुत्र सातकर्णीने एक नवी कालगणना देखील सुरू केली जिला शालिवाहन शकतात। त्यामुळे तुम्ही जर आता तुमच्या कॅलेंडरवर जाऊन बघितलं तर त्या कॅलेंडरवर 2025 - 78 केलं तर बरोबर येतं 1947 म्हणजे हे सध्याचं शालिवाहन शकणार आहे। म्हणजे या पाडव्यापासून 1947 सुरू होणार। सर्वात अगोदर बघूया गुढीपाडवा संभाजी महाराजांच्या पूर्वी देखील होता। याचा पुरावा आपल्याकडे काय उपलब्ध आहे कारण अनेक लोक म्हणतात की असा सण अगोदर नव्हता। 24 नोव्हेंबर 1649 म्हणजे संभाजी महाराजांच्या हत्येपूर्वी 40 वर्ष अगोदर एका महजरामध्ये असं म्हटलंय की कासाराच्या घरी गुढी या पाडव्याच्या चैत्री पुनव व श्रावणी पुनव व कुलधर्म करील तेथे हक्क उत्पन्न फळवरी येईल तो तिचा जणी वाटून घेणे। संभाजी महाराजांच्या हत्येपूर्वी जवळजवळ 400 वर्ष अगोदर ज्ञानोबा माऊली आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये गुढीचा उल्लेख करतात। ते म्हणतात अधर्माची अवधी तोडी तोषांची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी। आणखी एका ओळीमध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुढी एरुजीवी म्हणे सांडी गोठी इया। संभाजी महाराजांच्या हत्या अगोदर 200 वर्ष अगोदर चोखामेळा आपल्या अभंगात म्हणतात टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ती चालावी पंढरीची। एवढेच काय तर गुढीची परंपरा महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकात देखील साजरी केली जाते। या सगळ्या उदाहरणावरून लक्षात येतं की गुढीची परंपरा महाराष्ट्रात अगदी लिखित पुराव्यानिशी म्हटलं तरी 900 वर्ष जुनी आहे। जी गुढी ज्ञानेश्वरांच्या काळात होती ती त्यांच्या पूर्वीपासून चालत आलेली असली पाहिजे आणि ती सातवाहन काळापासून चालू आहे। आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे येऊ जे लोक म्हणतात की हा दिवस औरंगजेबाने मुद्दाम निवडला आणि म्हणूनच हा सण अपवित्र झाला म्हणून तो आपण आज साजरा करू नये। अनेक लोक कमेंट करून असंही म्हणतात की आपल्या घरात एखादी वाईट घटना घडली असता आपण सण साजरा करतो का म्हणून हा सण साजरा करावा की करू नये त्याच्या अगोदर ही गोष्ट तरी ऐकून घ्या। आता बघूया
औरंगजेबानं खरोखरच हा सण मुद्दाम निवडला होता का? आणि हेही बघूया की औरंगजेबाने मग हीच तारीख का निवडली. आणि मी जे तुम्हाला हे सगळं सांगणार आहे ते औरंगजेबाचा इतिहासकार असणाऱ्या साकी मुस्तेद खान यानं त्याच्या मासिरे आलमगिरी या ग्रंथात लिहून ठेवले. आणि हा साकी मुस्तेद खान छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येच्या काळात औरंगजेबाच्या छावणीत हजर होता. त्याने त्या सगळ्या गोष्टी स्वतः डोळ्यांनी बघितलेल्या आहेत. आता फारसी भाषेच्या स्क्रिप्टमध्ये म्हणजे लेखन शैलीमध्ये प्रत्येक अक्षराला एक नंबर असतो किंवा एक विशिष्ट अंक असतो. या अक्षराची विशिष्ट रचना केली की एक तारीख किंवा एक वर्ष आपल्याला अंकात सांगता येतं. अशा प्रकारे फारसीमध्ये ज्या प्रकारच्या कविता केल्या जातात त्या कवितांना क्रोनोग्राम म्हणतात किंवा काल असं देखील म्हणतात. आता या ओळी बघा. बाजन व फर्जंद संभाषुद असिर. या ओळीमध्ये असं लिहिलं की संभाजी आपल्या बायकांपोरांसह कैद झाला. अर्थात हे फारसीमध्ये लिहिले. त्याच वेळी यामध्ये सन 1100 असं हिजरीमध्ये देखील लिहिलेलं आहे. म्हणजेच 1689 हे साल त्या छोट्याशा कवितेमध्ये सांगितलेलं आहे. मोहम्मद आझम याच्या इनायतुल्ला नावाच्या वकिलाने बादशाह समोर ही कविता रचली आणि बादशाह त्याच्यावरती खुश झाला. ज्या वेळेला हे मुघल लोक मोकळे असायचे त्यावेळेला हे असले काहीतरी कवितांचे क्रोनोग्राम करायचे आणि बादशाहांकडून बक्षीस वगैरे मिळते की काय ते बघायचे. संभाजी महाराजांची हत्या करण्याच्या अगोदर संभाजी महाराजांच्या हत्येसाठी योग्य दिवस कसा निवडायचा याचा विचार जेव्हा बादशाह करत होता तेव्हा अशाच प्रकारचा क्रोनोग्राम बनवायचा प्रयत्न अनेक लोक करत होते. त्यावेळी प्रत्येक जण अशा प्रकारची काही ओळी बनवायचा प्रयत्न करत होते. त्यावेळी कुणीतरी या ओळी बादशाहाला बनवून दिल्या. काफर बच्चा जहन्नमी रक्त या ओळीचा शब्दशः अर्थ होतो काफराचा मुलगा नरकात गेला. या ओळींच्या क्रोनोग्राम प्रमाणे जी हिजरी तारीख येते जी येते जमात दिलावल महिन्याची 29 तारीख अर्थात 1689 या सालातलीच जी बादशाहच्या मते पवित्र तारीख होती. कारण काही दिवस अगोदरच बादशाहच्या सिंहासनावर येण्याला 32 वर्ष पूर्ण झाली होती. पण योगायोगाने तोच दिवस गुढीपाडव्याच्या अगोदरचा दिवस म्हणजे फाल्गुन अमावस्येचा दिवस होता. मग या क्रोनोग्राम प्रमाणे येणाऱ्या 29 तारखेस जमात दिलावल महिन्याचे 29 तारखे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली. पण योगायोगाने तो दिवस गुढीपाडव्याच्या अगोदरचा फाल्गुन अमावस्येचा दिवस होता. म्हणजे औरंगजेबाला ना गुढीपाडवा माहिती होता ना फाल्गुन अमावस्या माहिती होती ना त्याला भारतीय म्हणजे हिंदू कॅलेंडर समजत होतं. त्यांना फक्त त्याला आवडणारी तारीख ज्या फारसी कवितेच्या आधारे येते ती तारीख योग्य ठरवली आणि ती निवडली. आणि आज आपण 350 वर्षानंतर गुढीपाडव्यासारखा पवित्र हिंदूंचा सण योग्य आहे की अयोग्य या मुद्द्यावर भांडत बसलोय. थोडक्यात काय, गुढीपाडव्याच्या आणि संभाजी महाराजांच्या हत्येचा काहीही संबंध नाही. गुढीपाडवा हा सण किंवा त्याच्या अगोदरची फाल्गुन अमावस्या औरंगजेबाला माहितीही नव्हती. तिसरी गोष्ट म्हणजे हा सण छत्रपतींच्या दोन्ही घरामध्ये सातारच्या आणि कोल्हापूरच्या घरामध्ये साजरा केला जातो. आणि हा सण छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्वी कमीत कमी 1500 वर्षापासून भारतात साजरा केला जातोय. कमीत कमी 400 वर्षापूर्वींचे लिखित पुरावे उपलब्ध आहेत. आता एवढं सांगून सुद्धा अनेक लोक येऊन कमेंट्समध्ये हे सांगतील की हिंदू संस्कृतीमध्ये तर कलश उभा ठेवला जातो, मग या गोडीवरचा कलश उलटा का करून ठेवतात? ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मस्तकाचं प्रतीक आहे का? तर त्याच्या मागे कुठलंही शास्त्र नाहीये. साधं लॉजिक आहे. तुम्ही कलश सरळ ठेवला तर तो गुढीमध्ये कसा घालणार किंवा गुढीवर कसा घालणार? तो कलश गुढीच्या काठीमध्ये जाण्यासाठी तो उलटाच करून घातला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये काही शास्त्र किंवा रीतिरिवाज असतात असं नाही. काही ठिकाणी फक्त लॉजिक लावलं तरी त्याचं उत्तर मिळतं. तर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्येची तारीख कशी निवडली हे आपण आज व्हिडिओमध्ये बघितलं. तसंच संभाजी महाराजांच्या पूर्वी गुढीपाडवा हा सण होता तेही आपण बघितलं.
त्याचबरोबर संभाजी महाराजांच्या पूर्वी गुढीपाडवा हा सण होता का तेही आपण बघितलं। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी महाराष्ट्र भूमी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।